हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पेज नंबर 108 वरील ई स्टेशन नंबर 18 आपल्याला पाहायचं आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ संपल्यानंतर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या इयत्ता 12वी मध्ये शिकणाऱ्या मुलं आणि मुली, आपले जे काही मैत्रिणी असतील, मित्र असतील, त्यांना व्हिडिओला शेअर करा। प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला, फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ भाऊराव पाटील पॉलिटेक्निक कॉलेज नागपूर फॉर द इयर एंडेड 31 March 2019 and additional information. Prepare income and expenditure account for the year ended 31 March 2019 and balance sheet as on that date. आपल्याला काय दिलेलं आहे, भाऊराव पाटील पॉलिटेक्निक कॉलेज नागपूर येथील जे कॉलेज आहे त्या कॉलेजचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला तयार करायचं आहे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट 31 मार्च 2019 रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आपल्याला 31 मार्च 2019, म्हणजे आपलं करंट इयर काय आहे 2018-19। रिसिप्ट साइडला 1 नंबर 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स आलेले आहे। हे आपण ज्यावेळेस ओपनिंग बॅलन्स करत असतो 1 एप्रिलचं, त्यावेळेस ही अमाऊंट आपल्या कामात येते, अदरवाईज ही अमाऊंट आपण यूज करत नाही। त्याच्यानंतर 2 इंटरेस्ट, 2 डोनेशन, ट्युशन फी, ऍडमिशन फी, टर्म फी, ड्रामा रिसिप्ट, रेंट फ्रॉम यूज ऑफ हॉल। आपल्या जे काही हे पॉलिटेक्निकल कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये एखादा हॉल असेल, त्या हॉल आपण रेंटने त्या कॉलेजने दिले असेल, त्याच्यावर 6,000 रुपये काय आलेले आहे, रेंट आलेले आहे। त्याच्यानंतर लेगेसीज काय करायचं आहे, कॅपिटल मध्ये ऍड करायचं आहे। पेमेंट साईडला बाय सॅलरी टू टीचिंग स्टाफची सॅलरी दिलेली आहे। त्याच्यानंतर इथं सुद्धा बाय ऑफिस स्टाफची काहीतरी सॅलरी दिलेली असेल। त्याच्यानंतर बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी, बाय बुक्स दिलेले आहेत, बाय फर्निचर परचेस केलेलं आहे आणि बुक सुद्धा काय हे परचेस आहे। पेमेंट साईडला आलेले आहे, ऍसेट पेमेंट साईडला आलंय, इथे काय असतं, परचेस असतं। त्याच्यानंतर ड्रामा एक्सपेन्सेस, बाय पोस्टेज, टेलिफोन चार्जेस, इलेक्ट्रिसिटी, मॅगझिन अँड न्यूजपेपर, जे काही मासिक असतात आणि न्यूजपेपर रोजच्या दिवसाला येणारा, त्याचं सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे, खर्च या ठिकाणी दिलेला आहे। बाय बॅलन्स कॅरेट डाऊन, कॅशचं बॅलन्स दिलेलं आहे, रोख रक्कम आणि बँकेचं बॅलन्स दिलेलं आहे। पुढे आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे, थोड्या वेगळ्या पद्धतीने ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। पहिली ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आपल्याला पर्टिक्युलर साईडला आपल्याला घटक दिलेले आहेत। 1 नंबरचे बॅलन्स आपल्याला 1 तारखेचे ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत आणि हे क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिलेले आहेत। बुक्स 9 लाखाचे 1 तारखेला बुक्स होते, वरती आपण बुक्स विषयी काहीतरी वाचन केलं होतं, बुक्स परचेस केलेले या 1 तारखेच्या बुक्स मध्ये हे काय होतील, ऍड होतील। या 9 लाखाला या ठिकाणी 1 स्टार करून ठेवा, म्हणजे आपल्याला ते काय होईल, तर पुढे आपल्याला पोस्टिंग करायला हे सोपं होईल। त्याच्यानंतर 31 तारखेचं बॅलन्स दिलेलं आहे। फर्निचर विषयी काही माहिती दिली आहे का, वरती चेक करा, फर्निचर दिलेलं आहे, फर्निचर सुद्धा परचेस केलेलं आहे, म्हणजे या फर्निचर मध्ये सुद्धा हे परचेस केलेलं फर्निचर काय होईल, ऍड होईल। ओपनिंगच्या बॅलन्सला 1 स्टार आपल्याला करावं लागेल। त्याच्यानंतर बिल्डिंग फंड विषयी काही माहिती दिलेली आहे का, वरती बिल्डिंग फंड विषयी काहीही माहिती नाही, ओके। त्याच्यानंतर कॅपिटल फंडची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे। दुसरी ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे, 60% डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड, म्हणजे जे डोनेशन आहे त्या डोनेशनची अमाऊंट 60% अमाऊंट काय करायची आहे, बिल्डिंग फंड मध्ये वापरायची आहे। अँड बॅलन्स इज टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम, उरलेलं जे बॅलन्स आहे डोनेशनचं ते इन्कम म्हणून त्याला ट्रीट करायचंय म्हणजे त्याचं ट्रान्झॅक्शन करायचंय। डोनेशनला 1 स्टार, डोनेशन मधनं 60% रक्कम मायनस होईल आणि या ठिकाणी बिल्डिंग फंडला पण 1 स्टार, या बिल्डिंग फंड मध्ये ही अमाऊंट ऍड होईल। त्याच्यानंतर 3 नंबर आउटस्टँडिंग ऑफिस स्टाफ सॅलरी रुपीज 70,000 रुपयाची ऑफिस स्टाफची सॅलरी काय आहे,
आउटस्टँडिंग आहे, बाकी द्यायची. ऑफिस स्टाफ पेमेंट साईडला 2 नंबर आलेले आहे. इथं सुद्धा एक स्टार करायचं आहे. स्टार करून झाल्यानंतर पुढची स्टेप काय आहे, आपल्याला हे जे काही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे याचं आपल्याला काय करायचं आहे, पोस्टिंग करायचं. तर चला पोस्टिंग करूया. पोस्टिंग करण्याच्या अगोदर आपल्याला अकाउंट ड्रॉ करायचे. या ठिकाणी मी अकाउंट ड्रॉ केलेले आहे. अकाउंट ड्रॉ झाल्यानंतर पुढची स्टेप काय आहे, आपल्याला पोस्टिंग करायची. पोस्टिंग कुठून सुरू करायची आहे, तर ऍडिशनल इन्फॉर्मेशन 1 नंबरवरनं आपल्याला सुरू करायचं आहे. 1/4/2018 बॅलन्स आपल्याला काय करायची आहे, बॅलन्स शीट मध्ये पोस्ट करायची आहे. सुरुवातीला पहिलं बॅलन्स दिलेलं आहे बुक्स. ऍसेट साईडला बुक्स, अमाऊंट इनर कॉलमला लिहायचं आहे 9 लाख रुपये. बुक्स वरती 2 स्टार आहे, 4 लाईन सोडून लिहायचे फर्निचर. अमाऊंट इनर कॉलमला लिहायचं आहे 3,26,000. फर्निचर वरती पण 2 स्टार आहे, 4 लाईन सोडून लिहायचंय. पुढचा घटक दिलेला आहे बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड लायबिलिटी साईडला सुरुवातीला एक 4-5 लाईन सोडून लिहायचे. बिल्डिंग फंड अमाऊंट इनर कॉलमला 8,27,000. कॅपिटल फंड लायबिलिटीला 1 नंबर. कॅपिटल फंड अमाऊंट इनर कॉलमला 6,11,000. पुढे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचं आपल्याला काय करायचंय, पोस्टिंग करायचंय. सुरुवातीला डेबिट साईड, रिसिप्ट साईडचे जे काही घटक आहेत त्यांचे आपण पोस्टिंग करणार. सुरुवातीला दिलेले टू बॅलन्स कॅश आणि बँक बॅलन्स. ज्यावेळेस 1 एप्रिलचं बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं असतं त्यावेळेस कॅशचं बॅलन्स आणि बँकचं बॅलन्स, रिसिप्ट साईडचं ओपनिंग बॅलन्स आपण यूज करत असतो. या ठिकाणी आपल्याला 1 एप्रिलचं बॅलन्स शीट तयार करायचं नाही, म्हणून हे स्किप करायचं आहे. 2 नंबर दिलेलं आहे टू इंटरेस्ट. इन्कम साईडला लिहायचं आहे बाय इंटरेस्ट. अमाऊंट आउटर कॉलमला लिहायचे 60,000 रुपये. त्याच्यानंतर डोनेशन. डोनेशन अमाऊंट 7 लाख रुपये इनर कॉलमला. ऍडजस्टमेंट आहे, स्टार आहे इनर कॉलमला. त्याच्याच खाली एक लाईन सोडून बाय ट्युशन फीज. अमाऊंट आउटर कॉलमला 15 लाख रुपये. त्याच्याच खाली बाय ऍडमिशन फी. अमाऊंट आउटर कॉलमला 65,000. त्याच्याच खाली टर्म फी. बाय टर्म्स टर्म फी. टर्म फी म्हणजे सत्र फी 4 लाख रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर बाय ड्रामा रिसिप्ट. बाय ड्रामा रिसिप्ट अमाऊंट 1 लाख रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर बाय रेंट फ्रॉम यूज ऑफ हॉल. बाय रेंट फ्रॉम यूज ऑफ हॉल अमाऊंट 6,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर लेगेसीज. लेगेसी जी दिलेली आहे त्याच्या पुढे कॅपिटल आपल्याला ब्रॅकेटमध्ये माहिती दिलेली आहे. डायरेक्ट कॅपिटलमध्ये हे ऍड करायचं आहे. म्हणजे जे काही लेगेसीची जी काही अमाऊंट आहे, मृत्यूपत्राची जी काही अमाऊंट मिळालेली ती कॅपिटल साठी मिळालेली आहे. लेगेसीज अमाऊंट इनर कॉलम लिहायचंय 6,11,000च्या खाली लिहायचंय 60,000. 60,000च्या खाली आडवी रेष. टोटल तिथंच इनर कॉलमला 6,71,000. इथं आपली रिसिप्ट साईडची आपण पोस्टिंग केलेली आहे. पेमेंट साईडला सॅलरी टू टीचिंग स्टाफ सॅलरी दिलेली आहे, खर्च झालेला आहे. एक्सपेंडिचर साईडला टू सॅलरी टू
टीचिंग स्टाफ अमाऊंट आउटर कॉलमला लिहा 15 लाख रुपये. पुढे टू सॅलरी टू ऑफिस स्टाफ अमाऊंट इनर कॉलमला ऍडजस्टमेंट आहे 8,55,000. त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी तिथंच टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट आउटर कॉलमला 27,000 रुपये. त्याच्यानंतर बुक्स परचेस केलेले बुक्स मध्ये ऍड करा ऍड परचेसेस 9 लाखाच्या खाली लिहायचं आहे 88,000. $88,000च्या खाली आडवी रेष अमाऊंट इनर कॉलमला तिथंच 9,88,000. बुक्स झाल्यानंतर फर्निचर सुद्धा परचेस केलेले आहे. फर्निचरच्या खाली यायचे ऍड परचेसेस 3,26,000च्या खाली यायचे 78,000. 78,000च्या खाली आडवी रेष टोटल इनर कॉलमला तिथंच 8 आणि 6 14 चला 1 7 आणि 3 10 4,04,000. नेक्स्ट ड्रामा एक्सपेन्सेस ड्रामा रिसिप्टची अमाऊंट 1 लाख रुपये इनर कॉलमला लिहा आणि त्याच्यातनं लेस करा लेस ड्रामा एक्सपेन्सेस 90,000 रुपये इनर कॉलमला. 90,000च्या खाली आडवी रेष 1 लाख मायनस 90,000 अमाऊंट 10,000 रुपये आउटर कॉलमला. पुढे पोस्टेज एक्सपेंडिचर साईडला प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या खाली यायचं टू पोस्टेज अमाऊंट 7,000 रुपये आउटर कॉलमला. त्याच्यानंतर टेलिफोन चार्जेस खर्च तिथंच पोस्टेजच्या खाली टू टेलिफोन चार्जेस अमाऊंट आउटर कॉलमला 6,000 रुपये. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी टू इलेक्ट्रिसिटी अमाऊंट आउटर कॉलमला लिहायचं आहे 61,000. पुढे मॅगझिन अँड न्यूजपेपर तिथंच टू मॅगझिन अँड न्यूजपेपर अमाऊंट 6,500 आउटर कॉलम. त्याच्यानंतर बाय बॅलन्स कॅरेट डाऊन कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स ऍसेट साईडला फर्निचरच्या खाली 2 लाईन सोडून लिहायचंय कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. कॅश इन हँडची अमाऊंट 62,000 आउटर कॉलम आणि कॅश ॲट बँकची 3,23,000 अमाऊंट आउटर कॉलम. इथं आपली पोस्टिंग संपलेली आहे. पुढची स्टेप आपल्याला काय करायचं आहे आता जे काही ऍडजस्टमेंट दिलेली आहे ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपल्याला काय करायची आहे सॉल्व्ह करायची. पहिली ऍडजस्टमेंट बुक्स बघा पेज नंबर 108 वरती 1/4/2018च्या कॉलम मध्ये बुक्स दिलेले 9 लाख रुपयाचे हे आपण इथं पोस्ट केले होते. त्याच्यानंतर पुढे परचेस झाले किती 88,000 रुपयाचे नवीन बुक्स आपण पेमेंट साईडला दिलेलं आहे परचेस केलेले आहे. ओके म्हणजे टोटल बुक्स आता आपल्याकडे झालेले आहे 9,88,000. पण 31/3/2019 ची जर समजा आपण अमाऊंट बघितली तर ती झालेली आहे 8,88,000. म्हणजे आउटर कॉलमला बुकची अमाऊंट किती आहे 8,88,000.
88,000. 9,88,000 अमाऊंट होती ती किती झालेली आहे? 8,88,000 झालेली आहे. अमाऊंट वाढली का कमी झाली? कमी झाली. कमी झाली म्हणजे काय झालं? डेप्रिशिएशन. लेस डेप्रिशिएशन. 9,88,000 चे 8,88,000 झाले. कितीने कमी झाली? 1,00,000 रुपयाने अमाऊंट कमी झाली. म्हणजे काय झालं? डेप्रिशिएशन. याचा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला मॅगझिन अँड न्यूजपेपरच्या खाली यायचं टू डेप्रिशिएशन ऑन. खालच्या लिहायचे बुक्स. अमाऊंट इनर कॉलमला लिहायचे 1,00,000 रुपये. त्याच्यानंतर फर्निचरची अमाऊंट ऍसेट साईडला. फर्निचरची अमाऊंट टोटल अमाऊंट आहे आपल्याकडे 4,04,000 आणि 31 तारखेला पेज नंबर 8 वरती ऍडिशनल इन्फॉर्मेशन 1 मध्ये फर्निचरची अमाऊंट 31 तारखेची किती दिलेली आहे? 3,00,000 रुपये. म्हणजे आउटर कॉलमला अमाऊंट आली पाहिजे 3,00,000 रुपये. 4,04,000 होते त्याचे 3,00,000 झाले. म्हणजे कितीने कमी झाली अमाऊंट? ही अमाऊंट झालेली आहे 1,04,000 ने कमी झालेली आहे. म्हणजेच काय आहे? डेप्रिशिएशन. लेस डेप्रिशिएशन. फर्निचरवरती डेप्रिशिएशन. सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला बुकच्या खाली यायचंय फर्निचर अमाऊंट 1,04,000. 1,04,000च्या खाली आडवी रेष 1,00,000 प्लस 1,04,000 अमाऊंट बाहेर 2,04,000 रुपये. पुढे बिल्डिंग फंडची अमाऊंट आपल्याला दिलेली होती 8,27,000 आणि 2 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये त्या बिल्डिंग फंड वरती काय दिलेलं आपल्याला? डोनेशन. काय करायचंय? बिल्डिंग फंड मध्ये ऍड करायचंय डोनेशन. इथंच इन्कम साईडला दिलेलं आहे त्याच्या खाली यायचंय लेस किती पर्सेंट? 60%. आणि पुढे काय म्हणायचंय? बिल्डिंग फंड. $7,00,000वरती 7%. 42 म्हणजे 4,20,000. 4,20,000च्या खाली आडवी रेष 7,00,000 मायनस 4,20,000 अमाऊंट बाहेर 2,80,000. पुढे 2 नंबरची ऍडजस्टमेंट आपण डोनेशन मधून लेस केली अमाऊंट. ती अमाऊंट आपल्याला काय करायची? बिल्डिंग फंड मध्ये ऍड करायची आहे. लायबिलिटी साईडला बिल्डिंग फंड दिलेलं आहे त्याच्या खाली यायचंय ऍड 60%. डोनेशन 8,27,000च्या खाली यायचंय 4,20,000 रुपये. 4,20,000च्या खाली आडवी रेष 8,27,000 प्लस 4,20,000 अमाऊंट बाहेर 12,47,000. पुढे लास्ट ऍडजस्टमेंट दिलेली आपल्याला आउटस्टँडिंग ऑफिस स्टाफ सॅलरी. एक्सपेंडिचर साईडला ऑफिस स्टाफ दिलेलं आहे. अमाऊंट इनर कॉलमला लिहिली आपण त्याच्या खाली यायचंय ऑफिस स्टाफच्या खाली लिहायचंय आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग काय करतात? ऍड करतात. तिथं ऍड आउटस्टँडिंग 8,55,000च्या खाली यायचंय 70,000 रुपये. 70,000च्या खाली आडवी रेष 8,55,000 प्लस 70,000 बेरीज बाहेर 9,25,000. याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग सॅलरी द्यायची बाकी आहे. देण्याची साईड लायबिलिटी साईडला लिहायचंय बिल्डिंग फंडच्या खाली आउटस्टँडिंग सॅलरी टू ऑफिस स्टाफ अमाऊंट 70,000 रुपये आउटर कॉलम. इथं आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट संपलेल्या आहेत. आता पुढची स्टेप आपल्याला काय करायचंय? बॅलन्सिंग करायचंय. सिंगल डबल लाईन मध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपल्याला क्लोज करायचं. सिंगल डबल लाईन मध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचंय.
बॅलन्स शीट सुद्धा सिंगल डबल लाईन मध्ये क्लोज करायचं आहे. एक्सपेंडिचर साईडची टोटल आपल्याला घ्यायची आहे. एक्सपेंडिचर साईडची टोटल येते 27,36,000 आणि इन्कम साईडची टोटल येते 23,21,000. एक्सपेंडिचर साईडची टोटल मोठी असल्यामुळे आपण तिला काय मानतो, बेस मानतो. एक्सपेंडिचर साईडला अमाऊंट लिहायची आहे. मोठी अमाऊंट 27,36,000. क्रेडिट साईडला इन्कम साईडला लिहायचं आहे 27,36,000. 27,36,000 मायनस 23,21,000 फरक येतोय इन्कम साईडला, त्याला नाव द्यायचं आहे डेप्रिशिएट. 27,36,000 मायनस 23,21,000 अमाऊंट येते 4,15,000 आउटर कॉस्ट. ही 4,15,000 अमाऊंट डेप्रिशिएट काय करतो, कॅपिटल मधनं लेस करतो. कॅपिटल मधनं लेस करा, लेस डेप्रिशिएट अमाऊंट 4,15,000. 4,15,000च्या खाली आडवी रेष 6,71,000 मायनस 4,15,000 अमाऊंट बाहेर 2,56,000. आता लायब्ररीची आणि ऍसेटची टोटल घ्यायची. लायब्ररीची टोटल येते 15,73,000. ऍसेटची टोटल येते 15,73,000. 15,73,000 ने हा प्रॉब्लेम टॅली होतोय. अगदी सोपा असा प्रॉब्लेम होता. या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओवरती कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.